नमस्कार मैत्रिणींनो. टिफिन भाग 4 मध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण सोया चंक्सची भाजी बनवणार आहे, कोरडी मुलांच्या डब्यात देण्यासाठी. तर आपण याच्यासाठी हे 1 वाटी आहेत सोया चंक्स. तर मी ते गरम पाणी केलं उकळतं, त्याच्यात टाकून दिले, 2-3 मिनिटं राहू दिले आणि मग थंड पाणी टाकून त्यांना चांगले असे पिळून घेतले. तर अशा पद्धतीने झाले ते. तर आपण त्याला मॅरिनेट करू, 15-20 मिनिटं ठेवून देऊ आणि मग पुढची प्रोसेस करू. आपण भाजीची फोडणी वगैरे घालत ते 15-20 मिनिटं भिजून जातील, म्हणजे मुरून जातील ते. तर आपण याच्यासाठी ह्याच्यात दही टाकायचं, नंतर थोडे कांदे टाकायचे, बटाटे, 1 बटाटा कट केलाय मी, कच्चा बटाटा आहे तो, साल काढून घेतलंय आणि असे छोटे फोडी करून घेतलेले आहेत, आणि कोथिंबीर. असं मिक्स भाजी करणार आहे आपण. तर याच्यामध्ये चटणी टाकायची, मुलांना सहन होईल तेवढीच टाका. मोठ्या माणसांसाठी करशाल तर मग थोडी जास्त पण टाकली चालते. थोडंसं धन जिरं पूड आहे, नंतर अर्धा चमचा मसाला आहे, मुलांना कमीच चालतो, कमीच टाकायचा मसाला. नंतर हळद टाकायची थोडी आणि याला चांगलं कालवून घ्यायचं. मीठ टाकायचं अर्धा चमच्याला कमी. तर चांगलं मिक्स करून घ्यायचं याला. याला झाकून द्यायचं आता. आता आपण पुढं भाजीची तयारी करू. आता आपण ही भाजी कुकर मध्ये 1 शिट्टीवर करणार आहे. 1 शिट्टी करणार आहे आपण भाजीला. तर कुकर ठेवलाय मी, तेल टाकलंय, 2-2.5 पळ्या तेल टाकलंय. आता याच्यात कांदा टाकून द्यायचा तळायला. 1 मोठा कांदा चिरलाय मी. असं कढई पातेल्यात केली तरी चालेल, पण थोडा वेळ लागतो तिला. याच्यात झटपट बनवून द्यायची. लसूण टाकून द्यायचा, कोथिंबीर पण टाकून द्यायची तळण्यामध्ये. 50-60% तळला गेला का टमाटा टाकून द्यायचा. 1 मोठा टमाटा टाकलाय मी. थोडं मीठ टाकून द्यायचं इथं. थोडं झाकण ठेवून द्यायचं याला. अशा पद्धतीने तळलं गेलंय ते. टोमॅटो पण मऊ झालाय छान. आता हे टाकून द्यायचे सोयाबीन आणि बटाटे, सगळं मिश्रण. याच्यात सगळं टाकलंय आपण, मसाले वगैरे, चटणी. आता इथं काही टाकायचे काम नाही, मसाला चटणी वगैरे.
तर याला चांगलं 1 मिनिट परतवून घ्यायचं, अर्धा मिनिट.